बातमी कांदा उत्पादकांसंदर्भातली आहे। कांद्याचे सरासरी बाजारभाव 1000 रुपयांच्या आत आहेत। नाशिकमध्ये कांद्याच्या बाजारभावात घसरण होत असल्यानं आता शिवसेना छावा क्रांतीवीर सेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत। पाण्याच्या टाकीवरती चढून या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी शोले स्टाईल आंदोलन केलेलं आहे। कांद्याला 2000 रुपये हमीभाव मिळाला पाहिजे अशी मागणी आहे। 2000 रुपये भाव द्यावा अशी मागणी आहे। या सगळ्या कांदा उत्पादकांची समांतर बाजारभाव योजना लागू करा अशी देखील एक प्रमुख मागणी आहे। कांद्याची अग्रसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे सरासरी बाजारभाव 1000 रुपयाच्या आत आल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहेत। याच्यासाठी आता आपण पाहू शकतात का लासलगाव बाजार समितीच्या आवारात असलेल्या पाण्याच्या टाकीवर या ठिकाणी शिवसेना शिंदे, शिवसेना ठाकरे आणि छावा क्रांती सेनेचे पदाधिकारी जे तर थेट आता या ठिकाणी पाण्याच्या टाकीवर चढलेले आहेत। या ठिकाणी शोले स्टाईल आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी त्यांनी गाड्यामध्ये कांद्याच्या माळा घातलेल्या आहेत आणि त्यांची एकंदरीत मागण्या जर बघितल्या तर कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे, कांद्याला 1500 रुपये अनुदान मिळालं पाहिजे आणि कांद्याची समांतर बाजारभाव योजना जी तर ती लागू करा अशा मागण्यांसाठी हे पाण्याच्या टाकीवर चढलेले आहेत। या ठिकाणी केंद्र व राज्य सरकारचं लक्ष वेधण्याचं जे तर ते या ठिकाणी त्यांनी या पद्धतीने आंदोलन केल्याचं सांगत आहेत। उमेश पारीख, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक।